सर्वांगीण विकास कसा होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. त्यांच्या पोटात का दुखतंय, ह्यांनी स्वतःची गावं आधी नीट करावी. 40 वर्ष एक हाती सत्ता असताना आदर्श गाव झालं नाही आमचं. राज्याचा पुरस्कार 10 वर्षात भास्कर वगैरे पाटील राज्यातलं पहिलं गाव करू शकतात. पोपट पवार 10 वर्षात त्यांचं गाव आदर्श करू शकतात. रायगड सिटी 40 वर्ष ग्रामपंचायत ताब्यात असल्यावर कशी व्हायला पाहिजे होती. या तुम्ही गावात बघा, मी बोलतोय ते खोटं. घरं पडलेले आहेत, पाऊस आहेत, रस्ते नाहीत, गटारीच काम नाहीत. आणि हे तालुक्याच्या राजकारणाची बरोबरी करतात, मालकांवर टीका करतात. फक्त व्यक्तिदोषाचं राजकारण आहे सध्या. आणि सगळे माझं एकच म्हणणं आहे विरोधकांना, तुम्ही काल जमलात 6 महिन्यापर्यंत तुम्ही सगळे एका जागेला राहा. नाहीतर महिने 2 महिन्यात परत ह्याचा पक्ष त्याचा वेगळा पक्ष, तिकडे 4 पैसे मिळेल, तिकडे 4 पैसे मिळेल, ह्यांच्यात फटाफट होऊन जाईल. आपली लढाईची तयारी आहे. अजून घ्या, पण घ्यायचं असतं. सो सैन्य सगळ्या सरदार सगळे तिकडे गेले. ही सैन्य आहे सगळं मालकांचं. आज मालक नाहीत, बाळराजे नाहीत, एवढे लोक जमले, सैन्य आहे. त्या सरदारातले निम्या सरदार मालकांनीच तयार केली. आणि ज्या वस्तादान कुस्ती शिकवलेली असते एकदा राखून ठेवलेला असतो, त्यामुळे लक्षात नाही. मी एवढंच बोलतो. आपण तहसील कार्यालयाला आमच्या गावाच्या वतीने पाठवून देतो आणि थांबतो. नमस्कार. आज आपण तहसील कार्यालय याच्या निमित्त जे आपण आज एवढे जमा झालेलो आहोत, गेल्या 2-3 दिवसामध्ये बघतोय आपण की आपण तहसील कार्यालय रद्द व्हावं म्हणून जे तालुक्यातील सगळे पक्षीय एकजुटले होते त्यांच्या मात करण्यासाठी आपण तहसील कार्यालय व्हावं म्हणून आपण एवढे एकजुटीने इथं आलो. त्यासाठी आपल्यासाठी आपण टाळ्या वाजवा. आणि हे तहसील कार्यालय का व्हावं किंवा तहसील कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय याच्यामध्ये फरक काय आहे. कारण जी सोशल मीडियावर क्लिप फिरत होती, मी नाव नाही घेणार, पण ते स्वतःला खूप महान नेते समजतात आणि त्यांनी जी चुकीची माहिती दिली आहे आणि चुकीच्या प्रसार माध्यमातून जी लोकांचा गैरसमज केलेला आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला तहसील कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय याच्याबद्दल माहिती देते. खरं तर आमचे राष्ट्रवादीचे ते नेते आहेत, आम्हीही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहोत, पण किती त्यांनी चुकीची बोललेले आहेत. आणि महिलांबद्दल बोलताना तर कमीत कमी, कारण आपल्या घरामध्ये पण आपल्या आई असते, बहीण असते, आपली अनेक आपण भगिनीमध्ये राहत असतो किंवा समाजामध्ये पण आपल्याला एक वावर चांगल्या संस्काराचा आणि संस्कृतीचा झाला पाहिजे. त्यांनी जी बोलताना अनेक मुद्द्यांवरती, म्हणजे हे तहसील कार्यालयाचा हा भाग वेगळा सोडला ह्याच्याबद्दल, पण त्यांची जी बोलण्याची दिशा होती, जे बोलणं होतं ते वेगळीकडेच नेण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ आपण जो शेतकरी वर्ग आहे इथं आपला, त्यांना चुकीची माहिती द्यायची, चुकीचं काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मी तुम्हाला तहसील कार्यालय आणि अपर तहसील कार्यालय याच्यामधलं मी थोडंसं सांगते. अपर तहसील कार्यालयामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम नसतो. सदर कार्यक्रम हा तहसील कार्यालय मोहोळ येथे असतो. आपले नेते म्हणले की ज्यावेळेस निवडणुका होतील, अर्ज भरले जातील आणि ते अर्ज तुमचे तिथं बाद केले जातील. तुमचा अर्ज, तर तुम्हाला सगळ्यांना सांगते की हे जे अर्ज असतात ते मोहोळ तहसील कार्यालयामध्ये होतात, अपर तहसील कार्यालयामध्ये होत नाहीये. दुसरं आहे की अपर तहसील कार्यालयामध्ये अन्नधान्य पुरवठ्याचे व्यवहार नसतो, तर तो तहसील कार्यालयामध्ये असतो. ते म्हणतात की जे अन्नधान्य आहे, जे आपलं रेशन दुकान असेल किंवा हे असेल, तर त्याचं अंतरला ह्या अपर तहसील कार्यालयामध्ये अडवणूक होईल. तर तुमच्या माहिती करता सांगते की हे मोहोळच्या तहसील कार्यालयामध्येच होणार आहे, अपर तहसील कार्यालयामध्ये नाही. तिसरी गोष्ट आहे की अपर तहसील कार्यालयामध्ये श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, निराधार अशा कमिटीचे व्यवहार नसतात. त्याच्यामध्ये हे जे आहे व्यवहार तो तहसील कार्यालयामध्ये असतो. त्यांनी काय बोलले, त्यावेळेस श्रावणबाळाची योजना असेल किंवा संजय गांधी योजना असेल, तर तुमचे तिथे कागदपत्र अडवली जातील, कोण विरोधक आहे, कोण आपला आहे, आणि तशी तिथली कामं केली जातात. तर माझं सांगणं आहे की हे जे आहे सगळे कागदपत्र हे मोहोळ तहसीललाच होणार आहे.
श्रावण बाळांना अपर तहसील कार्यालयामध्ये नाही होणार. तर शेती विषय निगडीत व विद्यार्थी